आपण आज बनवतोय अनारसे। हे पीठ मी अनारशाचं 4 दिवस तांदूळ भिजवलेत, 3 दिवस भिजवले, चौथ्या दिवशी काढले आणि सुती कापडावर सुकवून घेतले। थोडेसे ओलसर असताना त्याच वेळेला ते मिक्सरमध्ये दळून घेतले आणि सोजीच्या चाळणीने चाळायचे। बारीक पिठी तयार होते। त्या पिठीमध्ये गूळ टाकायचा। जेवढे तांदूळ घेतले आपण तेवढ्याच प्रमाणात गूळ घ्यायचा आहे आणि गूळ किसून घालायचा आहे आणि परत मिक्सरमध्ये बारीक करायचं, म्हणजे सगळं एकजीव होतं आहे। आणि थोडीशी वेलची पूड, थोडंसं बडीशोप वगैरे त्याची पूड टाकायची। त्याच्यानंतर 10 दिवस ते गोळा करायचा आणि 10 दिवस डब्यात ठेवायचे। त्यानंतर असं थोडंसं गोळा काढून दुधाचा हात लावायचा, सुकं वाटत असेल तर, आणि असे छोटे छोटे गोळे करून अनारसे थापून घ्यायचे खसखसीवर। तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण अनारसे सोडून घेऊ। झाऱ्याने साईडने थोडंसं त्याच्यावरून तेल सोडायचं। अनारसे चांगले फुगलेत आणि छान जाळी पडली त्यांना। हे आपले अनारसे तळून तयार आहेत। नंतर असे उभे करून ठेवायचे, म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं तेल खाली निथळून येते।